चंचलम ही मन कृष्ण प्रमादी बलभद्रडम. इतकं चंचल वायू तत्वापासून बनलेलं आहे. मुंबईला जायला 7-8 घंटे लागतील, पण मुंबई म्हणूच तर मन गेलं पण आलं पण. बरोबर आहे का नाही? समुद्र पाहून, ताज हॉटेल पाहून आलं पण. आपण काही लोकांनी प्रत्यक्ष पाहिलं नसेल, पण टीव्हीत पाहिलंय, इकडं तिकडं ऐकलंय, गेलं पण आणि आलं पण. इतकी धावे मनाची. आणि हे जे मन आहे ना, ते म्हटले किती चपळ आहे. मर्कटस्य सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. असं मन आहे बरं का महिला मंडळ. इकडे लक्ष द्या. हे मन असं आहे, एखादी बोलायला लागली की तिच्याकडेच पाहतं. हे मन असं आहे, जिकडं नाही तिकडंच गेल्याशिवाय राहत नाही. म्हटले मर्कटस्य सुरापानम. माकड माहितीये का? माकड माहितीये का? मी एकीला असंच म्हणलं माकड माहिती का? ती म्हणली हो. मी म्हणलं कुठं आहे? ती म्हणली घरी झोपलं. मला काय माहिती नवऱ्याला माकड म्हणत होती. मर्कटस्य सुरापानम. माकड शांत बसतं का हो? अगदी आपल्यासारखंच शांत बसत नाही. आणि ते माकड, आणि त्याला पुन्हा दारू पाजली. आता किती गरीब माणूस असू द्या, पण दारू जर पाजली ना, अशा उड्या मारतो विचारूच नका. आहेत का नाही तुमच्याकडे असे मॉडेल? आणि हे दारू पिणारे इतके भयंकर आहेत, फार अवघड आहे. पहा, दारू जर पिल्याच्या नंतर त्यांना वाटतंय की माझ्यासारखं कुणीच नाही, मीच साऱ्या गावाचा मालक. आणि कुणी वाट नाही गेलं तरी बळच त्यांच्या वाटे जातात आणि आशे रट्टे खातात विचारूच नका. बदनाम स्वतः करून घेतात. आणि या दारू पिणाऱ्याच्या बायका आणि लेकरं इतके त्रस्त झालेले असतात. हा दारू पिणारा फक्त दारू पित नाही, तर बायकोचं सुख, लेकराचं स्वप्न आणि मायबापाच्या आशा सुद्धा पिऊन घेतो. पिणाऱ्याच्या घरात जाऊन पहा, किती त्या ठिकाणी सगळीकडे नरक झाल्यासारखं वाटतं. पहा, जावं वाटत नाही पिणाऱ्याच्या घरात. अहो विचार करा, ज्या मुलीने स्वतःचे मायबाप सोडलेत आणि त्या नवऱ्याच्या खातीर, त्या मुलाच्या खातीर सर्वस्वाचा त्याग करून त्याच्यासाठी इथं आली, आणि हा जर दारू पिऊन येऊन तिला बदा मारत असेल, तर तिने करायचं काय हो? काय करायचं? मायबापाकडे गेले तर मायबाप म्हणतात नाही पुरी तुला नांदावंच लागेल. आणि नांदावं तर इकडं अशी परिस्थिती, त्या बिचारीला अंगावर रॉकेल ओतून घ्यावं लागतं आणि स्वतःला जाळून घ्यावं लागतं, नाहीतर फाशी घेते. आणि महिला मंडळ, जिचा नवरा दारू पितोय तिने अजिबात फाशी घ्यायची नाही. का घ्यायची का? इतका त्रास द्यायचा की त्यालाच फाशी घ्यायची वेळ आली पाहिजे. पण अजिबात आपण फाशी घ्यायची नाही. एकतर किती बाया औषध करतात दारू सुटण्यासाठी, इतक्या त्रस्त झाल्यात. बऱ्याच जणी काय करतात, औषधं आणतात, इंजेक्शन घेतात. पण हे बहादर तिकडं औषध घ्यायला गेले की तिकडूनच येताना पिऊन येतोय. काही करा, यांची दारू सुटतच नाही. एक बाई इतकी कंटाळी, ग्लासमध्ये दारू ओतल्याच्या नंतर तिने बल्पाजवळचे 2-4 किडे घेतले आणि त्या ग्लासमध्ये टाकले. ते गेले पटकन मरून. ती म्हणली हो आता तरी आली का अक्कल? तो म्हणला हो आली ना. ती म्हणली काय आली सांगा बरं? तो म्हणला दारू पिल्याने पोटातले किडे मरतात, रोज दारू प्यायलाच पाहिजे. आता यांना समजावून कसं सांगायचं सांगा बरं? कसं समजावून सांगायचं? मर्कटस्य सुरापानम. त्या माकडाला दारू पाजली, शांत बसल का? आणि पुन्हा त्यातली त्यात त्याला विंचू चावलाय. त्यातली त्यात विंचू चावलाय आणि त्यातली त्यात पुन्हा त्या माकडाच्या मानगुटीवर भूत बसले. जेवढे चाळे माकड करत ना ह्या अवस्थेत, त्याच्यापेक्षा जास्त हे मन त्या ठिकाणी चाळे करत राहत. विठाला 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 विठाला. पहिले ते डोंबाऱ्याचे खेळ असायचे. डोंबारी माहितीये ना? तो माकड आणि माकडिणीला घेऊन यायचा, असा गावामध्ये खेळ मांडायचा. आणि खेळ मांडल्याच्या नंतर त्याला वाजवल्याच्या नंतर लोक जमा व्हायचे आणि जमा झाल्याच्या नंतर अशी गोलगर्दी करायची आणि तो त्याचा खेळमध्ये मांडायचा. मांडल्याच्या नंतर काय करायचा, तो सगळ्यांच्या समवेत माकडाचं आणि माकडिणीचं लग्न लावून द्यायचा. लग्न लावल्याच्या नंतर काय म्हणायचा, अरे बाबा फार गरीब आहेत हे, यांच्याकडे पैसे नाहीत, एक काम करा ना, यांच्या संसाराकरता यांना पैसे द्या ना. मग लोकांना दयामाया यायची, लोक 2-2 रुपये फेकायचे. आणि फेकल्याच्या नंतर अजून त्या ठिकाणी संसारातले 2-4 खेळ तो दाखवायचा. आणि खेळ दाखवल्याच्या नंतर त्याला खेळाचा शेवट करायचा असला की तो काय करायचा, त्या माकडाला त्या ठिकाणी म्हणायचा मर तू. शिकवलेलं असायचं त्याला. आणि ते माकड मरायचं.
आता ते माकड मेल्याच्या नंतर ही माकडीन खोटं खोटं रडायची आणि रडायला लागल्याच्या नंतर लोकांना म्हणायचं, बघा ना ह्या माकडिणीचा नवरा माकड त्या ठिकाणी मेलाय, आता हिने कसं जगायचं, आता हिने लेकराला मोठं कसं करायचं, आता हिने लेकराला कसं शिकवायचं, पहा हिची अवस्था कशी झाली, द्या ना हिला पैसे, द्या ना हिला अंत्यविधी करण्याकरता सुद्धा नवऱ्याचे पैसे नाहीत, द्या ना हिला पैसे, द्या ना हिला पैसे. लोकांना दयामाया यायची, लोक खिशात हात घालायचे, 10-10 रुपयाची नोट काढायचे आणि तेवढ्यामध्ये हे माकड मेलंय, आता यांनी शांत बसवना. पण मेलेलं माकड ही बायको त्याच्या अंत्यविधी करता पैसे गोळा करते, हे इकडं अंग खाजवतंय. हे काय करते, इकडं अंग खाजवतंय. असं त्या ठिकाणी माकड कधी शांत बसत नाही, तसं हे मन आहे. पहा, विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून या चंचल असणाऱ्या मनाची धाव जर थांबवायची असेल, ज्ञानोबा म्हणतात, तू मनही मीच करी, माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी ते मज एकाते. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. हे मन जे ना ते सगळ्या सिद्धीचं कारण आहे. या मनाला धीट करा, होई बळकट माझ्या मना तुरे धीट. ह्या मनामध्ये असणारी जी भीती ती पहिल्यांदा घालून टाका. आजकाल तरुण पोरं काहीतरी करायला जातात, पण जात असताना मनातली भीती जी ती घालवत नाही. आणि ही भीती जर गेली नाही तर काही होऊ शकत नाही. काही होऊ शकत नाही. विचार करा, छोटासा असणारा नरेंद्र आंब्याच्या झाडावर चढलाय आणि आंब्याच्या झाडावर चढून आंब्याची पाड खाऊ लागलाय. आणि पाड खात असताना त्या आंब्याला राखणदार असणारे जे काही पहारेकरी आहेत ते पळत पळत आले. त्या छोट्याशा मुलाला आंब्याच्या झाडावर जाऊन आंबे तोडताना पाहिलंय. अरे खाली उतर, काही केले उतरायला तयार नाही. अरे उतर ना खाली, भीती दाखवण्याचा प्रयत्न करू लागले पहारेकरी. अरे पोरा, तुला माहित नाही त्या आंब्याच्या झाडावर भूत राहतंय, भूत. आणि त्या छोट्याशा नरेंद्राने उत्तर दिलं, असं काका, मग आंब्याच्या झाडावर भूत राहतंय तर त्याला भेटूनच खाली उतरतो ना मी. आणि तेच निर्भीड असणारे नरेंद्र पुढे त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद झालेत. पहा, स्वामी विवेकानंद मनातली भीती घालवली. विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज लढत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला असता, अरे अफजला एवढा धिप्पाड देही आहे, एवढं बल त्याच्यात आहे, एवढी ताकद त्याच्यात आहे, माझ्याच्याने त्याचा पराजय करणं होईल का, माझ्याकडून त्याला मारणं होईल का. पण कसलीच मनामध्ये भीती नाही. मी करू शकतोय, मी करेलच आणि मी करणारच, असा त्या ठिकाणी मनामध्ये जिद्द आहे, अशी मनामध्ये चिकाटी आहे. आणि ते करण्यासाठी सखोल अभ्यास महाराजांनी केलाय. सर्वत्र गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना विजय मिळत होता. याचं मुख्य कारण जर काय असेल तर महाराजांचा असणारा अभ्यास हे महाराजांचं त्या ठिकाणी मुख्य कारण आहे. महाराजांचा इतका बारकावा आहे, इतका अभ्यास आहे. महाराजांचा त्या ठिकाणी इतिहास तर पाठच आहे आणि भूगोल तर महाराजांच्या नजरेत असा खेळतोय. म्हणून ज्या ज्या ठिकाणी महाराज गेले त्या ठिकाणी महाराजांना विजय मिळतच राहिला, पराजय महाराजांचा झालाच नाही. धिप्पाड देही असणारा अफजला महाराजांना मारायला 2च मिनिटाचा वेळ लागलाय. अफजला मारायला महाराजांना 2च मिनिटाचा वेळ लागलाय. पण अफजल खान मारायचा कसा याचं नियोजन करायला छत्रपती शिवाजी महाराजांना तब्बल 1 वर्षाचा वेळ लागलाय. 1 वर्षाचं नियोजन आहे आणि 1 वर्षाचा अभ्यास आहे. जायचं कधी, कसं मारायचं, सोबत कोणाला न्यायचं, कधी गडावरून खाली उतरायचं आणि कोणाला कुठे उभा करायचं आणि या ठिकाणी पाहिजे कोण, याचे सगळे बारकावे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले आहेत. म्हणून आजकालचे तरुण मंडळी स्वतःला जर मावळे म्हणून घेत असतील आणि स्वतःला जर विजय मिळवून घ्यायचा असेल तर महत्त्वाची गोष्ट त्यांना ज्ञान प्राप्त करणं हे अग्रगण्य आहे. अभ्यास करावाच लागेल, पुस्तकं त्यांना वाचावेच लागतील. कारण हे मस्तक सुधारायचं असेल तर त्याच्यासाठी महत्त्वाचं कारण हे पुस्तक आहेत. पुस्तक वाचा. आत्तापर्यंत जे महापुरुष आहेत, आपण ज्यांचे घरामध्ये फोटो लावतो, त्यांचं महत्त्वाचं कारण जर काय असेल, त्यांच्याकडे कुठली दैवी शक्ती नव्हती, त्यांच्याकडे कुठला जादूटोणा नव्हता, तर मात्र त्यांच्याकडे फक्त आणि फक्त प्रत्येक गोष्टीचा असणारा अभ्यास आहे. म्हणून आजकाल तरुण पोरांना जर सगळीकडे विजय प्राप्त करायचा असेल तर त्यांना अभ्यास करावाच लागेल. विठाला विठाला.